भगवंताच्या समोर हात जोडले. हात जोडल्यानंतर भगवंत म्हणतात, बुआ आज उलटी गंगा क्यों बह रही है? आजपर्यंत मी तुमच्या समोर हात जोडावा आत्या आणि तुम्ही मला आशीर्वाद द्यावा, आज उलट का करतायत? तेव्हा कुंती माता म्हणतात, कन्हैया आज तू कुछ मत बोल. कारण ज्या ज्या वेळेला तू मला आत्या म्हणतो त्यावेळेला तुझ्यात कनिष्ठत्व आणि माझ्यात श्रेष्ठत्व येतं. कन्हैया आज बोलू नको, आज बोलण्याचा दिवस माझा आहे. काय बोलतायत कुंती माता? भागवतामध्ये फार गोड श्लोक आलेले आहेत. नमस्ते पुरुषं त्वाद्य मीश्वरं प्रकृते परम् अलक्षलिंग सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थिता. हे कन्हैया आम्ही तुला ओळखलेलं आहे, तू कोण आहे? कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. हे कन्हैया तूच तो नंद गोपाळ, तूच कृष्ण आहेस, तूच वासुदेव आहेस, त्या बालगोपालांमध्ये खेळणारा तूच आहेस आणि नमश्च पुरुषम त्वाद्य या जगताचा आद्य पुरुषी तूच आहेस. आज आम्ही ओळखले कन्हैया तू कोण आहेस. तुला तुझी आई ओळखू शकत नाही कन्हैया, पण तुला मी ओळखलंय. तू कोण आहे? सो जानही ते हो जेही जनाए, सो जानही ते हो जेही जनाए, सो जानही ते हो जनाए, सो जानही जेही ते हो जनाए. जानत तुम ही होई जाए, सो जानगी ते हो जी जनाए, सो जानगी ते जीव जनाए. ही होई जाए, सो जानई जेही ते हो जनाए, सो जानही जेही ते हो जनाए. हे कन्हैया तुला आम्ही ओळखलेलं आहे, तू कोण आहेस? सो जानकी तेगु जेही जनाई. तेरे मैया ने भी तुझे पहचाना नहीं, लेकिन हमने तुझे पहचाना. क्योंकि तू सब पे माया डाल देता है और माया जाल के वजह से तू बाकी को पहचान नहीं आता. लेकिन कन्हैया हमने तुझे पहचान लिया है. तू कौन है? आपकी तरफ वो यात्रा होती है क्या? होती है ना इस गांव में यात्रा. वो यात्रा में वो खेल करने के लिए लोग आते हैं. यात्रा में खेल करने के लिए लोग आते हैं. वो जादूगर आता है और जादूगर के पास एक छोटा सा जमुड़ा, एक बच्चा होता है. वो जादूगर उस जमुड़े को पोषता है. थोड़ा सा विको कम कर भैया इसका. इसका विको कम करना.
वो जादूगर उस बच्चे को पूछता है, बोल बच्चा, इस हाथ में से क्या निकाल के दिखाओ। वो बच्चा बोलता है 500 की नोट निकाल के दिखाइए। उस्ताद 500 की नोट निकाल के दिखाइए। और वो हाथ में से 500 की नोट निकालता है। सब लोग तालियां बजाते, वाह 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 वाह, क्या बढ़िया जादू है। सब पे उसका प्रभाव पड़ता है, लेकिन वो बच्चे पे नहीं पड़ता, क्योंकि उसे पता है यह हाथ चालाकी है। अगर इसके हाथ से जादू से 500 की नोट निकल सकती है, तो ये 2-2 रुपए के लिए खेल क्यों करता है। इसलिए सबके ऊपर उसके प्रभाव गिरता है, लेकिन उस जमुड़े के ऊपर प्रभाव नहीं गिरता। वो उस्ताद फिर से पूछता है, बोल बच्चा, क्या निकाल के दिखाओ। वो बोलता है गुलाब जाम निकाल के दिखाओ, तो गुलाब जाम। पेड़ा निकाल के दिखाओ, तो पेड़ा। सब लोग तालियां बजाते, वाह क्या जादूगर है। लेकिन बाकी उसके ऊपर कुछ भी प्रभाव नहीं होता। वैसा भक्त कहते हैं, कन्हैया, अरे तेरे माया का प्रभाव सब जगत पे है, लेकिन हम पे नहीं हो सकता, क्योंकि हम तेरे जमुड़े हैं, तेरे भक्त हैं। तू जगत पे प्रभाव दिखा सकता है, लेकिन हम पे प्रभाव दिखा नहीं सकता। लेकिन क्या करे, ज्यादा ग्राहक जमुड़े के वाले नहीं है, माया के ग्राहक है। लेकिन जो भगवान को बचता है ना, उसे माया कुछ नहीं करती। तुलसीदास जी महाराज लिखते हैं, ए माया को सब कोई भजे, माया को सब कोई भजे, माधव भजे ना को सो जानई देव जी जनाए, सो जानही तेवो सोए जनाए। ए कन्हैया, तेरी जनाई नहीं जान सकती, लेकिन हमने तुझे पहचान लिया। हम माया के पुजारी नहीं है। जो माया का पुजारी होता है वो भगवान को नहीं पहचान सकता, लेकिन जो भगवान को बचता है उसके ऊपर माया कुछ नहीं कर सकती। माया को सब कोई भजे, माधव भजे ना को, जो कोई माधव भजे तो माया चीली होए। जो भगवान के पीछे दौड़ता है उसे माया कुछ नहीं कर सकती। आदमी को नचाने वाली ये माया ही है, रुलाने वाली भी माया ही है, हंसाने वाली भी माया ही है। लेकिन जो भगवान का भक्त है उसे ये माया कुछ नहीं कर सकती। हरी हरी तुम्ही मना रे सकळ, तेने माया जाळ तुटईल। जो भगवंताचं नाम चिंतन करतोय त्याला माया काहीच करू शकत नाही। सबको नचाए रे हरी, तेरी माया जादूगरनी। सबको नचाती है। तिचा पगडा फार प्रबल आहे, पण जो भगवंताला बसतोय ना त्याला ही माया काहीच करत नाही। कुंती माता म्हणते, कन्हैया आम्ही तुला ओळखले, तू कोण आहेस? नमश्य पुरतम त्वाद्य, तू आद्य पुरुष आहे, या जगताचा ईश आहेस, आम्ही ओळखलंय कन्हैया तुला। आणि आम्ही ओळखलं ना म्हणून आम्ही आजपर्यंत तू मला आत्या म्हणत होता, पण आज नाही। आज तू माझा भगवान आणि मी तुझी दास। असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणतात, आत्या जर तुम्ही सगळ्यांनीच मला भगवंत मानलंय तर काहीतरी मागून घ्या ना माझ्याकडे। जर मी
भगवंत आणि तुम्ही माझे भक्त, तर तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागून घ्या. धर्मराज युधिष्ठिराला विचारले, सांगा काय पाहिजे. तेव्हा धर्मराज युधिष्ठिर म्हणताय, भगवान कुछ नाही, मी फक्त नेहमी धर्माच्या पथावर चालावं एवढंच मला दे. भीमदादाला विचारले, काय पाहिजे तुम्हाला. तेव्हा भीमदादा म्हणतात, हे कन्हैया द्वारकाधीश, मला दुसरं काही नकोय, सगळं कार्य करताना फक्त तुझं स्मरण असू दे एवढंच मला पाहिजे. मी जेवताना सुद्धा, कारण मला खाण्याची जास्त इच्छा असते, मी खाताना सुद्धा तुझं स्मरण व्हावं एवढीच इच्छा आहे कन्हैया. अर्जुनाला विचारले, काय पाहिजे तुला. तेव्हा अर्जुन म्हणतायत, भगवान मुझे कुछ नहीं चाहिए, क्योंकि मुझे आपने अब तक जितना दिया वो क्या कम है. आणि कन्हैया मागतोच म्हणतोय ना, तर एकच दे. सखेती मतवा मैं तेरा सखा बन के ही रहूं और तू मेरा सारथी ही बनकर रहे, इतनी ही मेरी इच्छा है. नकुलानी सहदेवाला विचारलंय, काय पाहिजे. नकुलानी सहदेवांनी एकच मागितलंय, मोठ्यांची सेवा आमच्याकडून घडावी हे द्वारकाधीश, बाकी आम्हाला काही नको. द्रौपदीला विचारलंय, क्या चाहिए बहन तुझे माग. तेव्हा द्रौपदी म्हणते, कृष्णा मला काहीच नको, तू तुझं नाव मला दिलंय कन्हैया, अजून काय पाहिजे मला. हे सखीचा भाव असाच राहू दे, आणि ज्या वेळेला या बहिणीने हाक मारली त्या वेळेला तू वेळामध्ये हजर राहा एवढीच विनंती आहे. सुभद्रेला विचारले, तुला काय पाहिजे. सख्खी बहीण आहे भगवंताची. भगवंताला असं वाटलं की सुभद्रा काहीतरी लौकिकाचं मागून घे, लेकिन वो कन्हैया की बहन थी. भैया क्या मांगा सुभद्रा ने. एक कन्हैया इतना ही दीजिए. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजराते आदेवमेव विशदु मानस राजहंसा प्राण प्रयाण समये कपवात पित्ते कंठावरोधन निदो स्मरणं कुतस्ते. हे कन्हैया, जब मेरा अंत समय आए ना, तब इसमें इस शरीर में कपवात पित्त नहीं होना चाहिए और इस जिह्वा पे सिर्फ तेरा नाम होना चाहिए मेरे भैया, उसके अलावा मुझे कुछ नहीं चाहिए. और सबसे बड़ी बुआ कुंती जी को भगवान ने पूछा, मांगो मैया क्या मांगते. कुंती मातेने काय मागितलं. जगात जे कोणीच मागितलं नाही ते कुंती माता मागते. हे कन्हैया द्यायचं असेल तर एवढंच दे. विपद संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्या पुनर्भवम अदर्शनम. कन्हैया मुझे देना है तो विपदा, विपदा माने दुख. आज तक भगवान से किसी ने भी दुख नहीं मांगा, लेकिन संत भगवान से दुख क्यों मांगते. क्योंकि कन्हैया, अगर तेरा स्मरण दुःख में होता है, जर भगवंताचं चिंतन दुःखामध्ये होत असेल, तर आम्हाला असं दुःख जन्मजन्मी असू दे कन्हैया. संतांनी देवाकडे फक्त देवाची भक्ती मागितली. जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा देवाकडे मागत असताना काय मागितले. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले तरी. हे कन्हैया, दुःखाचं डोंगर जरी कोसळलं ना तरी तुझा आणि आमचा फक्त विसर नको पडू दे, एवढंच आम्हाला दे. संतांनी भगवंताकडे
फक्त देवालाच मागितलं. आणि मी नेहमी सांगत असतो माय बाप, देवाला जर मागायचं असेल ना तर देवाकडे देवालाच मागा. 5 वर्षाचं बालक 2-3 वर्षाचं बालक जरी देवासमोर गेलं तरी देवाला काय मागतो? देवा मला सुखी ठेव. पण आज कुंती माता भगवंताकडे दुःख मागते. इथे बसलेल्या कुठल्या जीवाने भगवंताकडे दुःख मागितलंय? पण कुंती माता भगवंताकडे दुःख का मागते? कारण कन्हैया वा सुख पर पत्थर पडो, जा सुख में घरी नावे, बलिहारी उस दुख की जा में पल पल हरि रटाए. कन्हैया वो सुख का क्या काम का कि जिस सुख में तेरा नामस्मरण न हो. जितकं दुःख जास्त आलं तेवढं माणसाचं चिंतन जास्त होतं. म्हणून खरी संपत्ती जर माणसाची काय असेल तर दुःख आहे. पण माणूस दुःख नाही मागत देवाकडे. कारण दुःखरूपी पाहुणा जेव्हा येतो ना मायबाप, तेव्हा तो सुखाची अपेक्षा घेऊन येतो. आणि सुख जेव्हा येतं तेव्हा निश्चित ते दुःखाची अपेक्षा घेऊन येतं. मग मला सांगा, जे सुखाची अपेक्षा घेऊन येतं ते चांगलं का जी दुःखाची अपेक्षा घेऊन येतं ते चांगलं? इसलिए वृंदावन के संत कहते हैं, दुख ही मानव की संपत्ति है, फिर दुख से क्यों घबराता है. दुख आएगा सुख लेके, सुख आएगा दुख लेके, इसलिए दुख ही मानव की संपत्ति है, फिर दुख को क्यों घबराता है. ज्या ज्या वेळेला दुःख आलं त्या त्या वेळेला भगवंत जवळ असतो. भगवंताचं स्मरण होतंय म्हणून खरं भगवंताचं स्मरण ज्या अवस्थेत होत असेल तो दिवस चांगला. जीवनामध्ये भगवंताची भक्ती घडावी, परिस्थिती कशीही असू द्या. आज कुंती मातेने भगवंताकडे दुःख मागितलंय. कन्हैयाजी म्हणतायत, मैया चुकलं असेल तुमचं मागण्यामध्ये, काहीतरी अजून मागून घ्या. तेव्हा कुंती मैया म्हणतायत, नाही कन्हैया, ज्या कुंतीच्या जीवनात कधीच सुख नाहीये. जन्माला आल्या सुरसेन राजाच्या घरी, मित्र आहेत कुंती भोज राजा, ज्यांना अपत्य नाही म्हणून पृथ्वाला दान केलंय, म्हणून त्या पृथ्वाचं नाव पडले कुंती. कुंती भोज राजाला दिलंय म्हणून. तिथे लहानाच्या मोठ्या झाल्या आणि लहानाच्या मोठ्या होत असताना एक दिवस दुर्वासा ऋषी चतुर्मासासाठी आलेत. आणि कुंती मातेने खूप सेवा केली. सेवा केल्यानंतर जाताना कुंतीला विचारतायत, काय पाहिजे बाळा माग. तेव्हा कुंती माता म्हणतायत, काही नको प्रभू, मला तुम्हाला जे द्यायचं असेल ते तुमच्या इच्छेने द्या. स्त्रीच्या जीवनात सगळ्यात जास्त दुःख कशाचं असतं तर ते प्रसूतीचं असतं. म्हणून जा बेटा, तुला 5 मंत्र देतो, या मंत्राचा उच्चार केला की तुला मुलगा होणार. दुर्वासा ऋषींनी ते 5 मंत्र दिले. त्यातला एक मंत्र कौमार्य अवस्थेतच उच्चारला, त्याचा परिणाम कर्ण जन्माला आला. आता माझ्या कुलावर, माझ्या वडिलांच्या नावावर कलंक लागेल म्हणून 1 दिवसाचं बालक पेटीमध्ये टाकले आणि पाण्यामध्ये सोडलेलं आहे. हे दुःख कमी होतं की ज्याच्यासोबत विवाह झाला तो पंडूराजा पिलियाचा मरीज. ते दुःख कमी होतं की त्या पंडूराजाला एका ऋषीचा शाप लागला की स्त्रीच्या जवळ इच्छेने जर गेला स्त्रीला उपभोगण्याच्या तर मृत्युमुखी पडशील. 1 दिवस माद्री जवळ गेले, त्याचा परिणाम पंडूराजा मृत्युमुखी पडलेत. माद्रीने नकुल सहदेवांचे हात कुंती मैयाच्या हातात दिले आणि सांगितले,
हे मैया आजपासून या माझ्या बालकांचाही सांभाळ तू कर. मी सती निघाली. 5 बालकांना घेऊन कुंती माता हस्तिनापुरात येते. हस्तिनापुरात आल्यानंतर हस्तिनापुराच्या नजरा उंच होतात. कोणापासून झाले ते मुलं? कारण पंडूराजाला तर शाप लागलेला आहे. तेव्हा प्रत्येक देवाला प्रसन्न करून प्रमाण द्यावं लागलं. हे दुःख कमी होतं की भीमदादाला विष कालून मारण्याचा प्रयत्न केला. हेही दुःख कमी होतं की द्यूत क्रीडेमध्ये अनेक प्रकारचा छल केला. तेही दुःख कमी होतं की द्रौपदीला वस्त्रहरण केलंय, लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला. असंख्य असंख्य दुःख. आता सुखाची लवलेशा आली होती. पुन्हा कुंती मातेने दुःख मागून घेतलं. का दुःख मागते? कारण कन्हैया ज्या ज्या वेळेला दुःख आलं त्या त्या वेळेला तू आमच्या घरी होता आणि आज सुख आलंय. माझा मुलगा राजगादीवर बसला आणि तू निघून जातोय. असलं सुख माझ्या काही कामाचं नाहीये, म्हणून मला दुःख दे. भगवंत 125 वर्ष जगले. त्यातले 10 वर्ष भगवंत वृंदावनात जगलेत, 10-15 वर्ष भगवंत मथुरेमध्ये जगलेत, बाकीचे काही वर्ष भगवंत द्वारकेत जगले. पण सगळ्यात जास्त जर भगवंत कुठे राहिले असतील तर द्वारकेचा राणा पांडवागरी. का? कारण ज्या ज्या वेळेला दुःख आले त्या त्या वेळेला भगवंत पांडवांच्या हाकेसरशी. काय केलं हो पांडवाच्या घरी राहून? काय नाही केलं हे विचारा. अर्जुनाची घोडी धुतली अनंत, संकटे बहुत निवारले, भाविकाचे काज अंगे देव करी, काडी धर्मा घरी उच्चिष्ट ते. पत्रवाळा उचलण्याचं काम, अर्जुनाच्या घोड्याला खरारा मारण्याचं काम कुणी करावं? देवाने करावं. कुंती मातेने भगवंताला दुःख का मागितलं? या दुःखामध्ये भगवंताची संगत मागून घेतली. कारण कन्हैया ज्या ज्या वेळेला दुःख आलंय त्या त्या वेळेला तू आलाय आणि ज्या अवस्थेत तू आमच्या जवळ असणार ना ती अवस्था आम्हाला जन्म जन्मांतर पाहिजे. देवाकडे देवालाच मागितलं. काय मागितलंय देवाकडे? हे कन्हैया देना हो तो इतना ही दीजिए, देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. मेरे सिर पर रख बनवारी हो, मेरे सिर पर रख गिरधारी, अपने दोनों हाथ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. मेरे सिर पर रख बनवारी, मेरे सिर पर रख बनवारी, अपने दोनों हाथ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए, जन्म जन्म का साथ. झुलस रहेगे गम की धूप में प्यार की छाया कर देना, झुलस रहे हैं गम की धूप में प्यार की छाया कर देना. बिन माझी के नाव चले ना, अब पतवार पकड़ लेना, बिन माझी की नाव चले ना, अब पतवार पकड़ लेना. मेरा रास्ता रोशन कर दो हो, मेरा रास्ता रोशन कर दो, छाई अंधियारी रात देना हो तो दीजिए, जन्म
जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। ओ मेरे सिर पर रख बनवारी अपने ये दोनों हाथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ। ताली की सेवा करते हुए बड़े भाव के साथ इस जीवन में सेवा देकर बहुत बड़ा एहसान किया। इस जीवन में सेवा देकर बहुत बड़ा एहसान किया। तुम ही राम हो तुम ही कृष्णा हमने तुम्हें पहचान लिया। तुम ही राम ही तुम ही कृष्ण हमने तुम्हें पहचान लिया। हम साथ रहे जन्मों तक हम साथ रहे जन्मों तक बस होती रहे मुलाकात देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ जन्म जन्म का साथ। ताली की सेवा करते हुए बड़े भाव के साथ सुना है हमने शरणागत को अपने गले से लगाते हो। सुना है हमने शरणागत को अपने गले से लगाते हो। ऐसा हमने क्या मांगा जो देने से टकराते हो। ऐसा हमने क्या मांगा जो देने से कतराते हो। चाहे जैसे रखो बनवारी हो चाहे जैसे रखो गिरधारी बस होती रहे मुलाकात। एक बार बड़े भाव के साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म के साथ जन्म जन्म का साथ देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ जन्म जन्म का साथ। तेरा एहसान होगा तेरा उपकार होगा तेरा एहसान होगा तेरा उपकार होगा तेरा एहसान तेरा
हे कन्हैया, अगर हमें देना है तो क्या दीजिए, देना हो तो दीजिए जन्म का सार। और कन्हैया, हम तो कुछ और नहीं मांगते, तुझसे एक ही मांगते, सुना है हमने शरणागत को अपने गले से लगाते हो, ऐसा हमने क्या मांगा जो देने से टकराते हो, चाहे जैसे रखो कन्हैया, देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ, तेरा एहसान होगा, तेरा उपकार होगा। भगवंताकडे दुसरं काहीच मागू नका, देवाकडे देवालाच मागा, कारण देवापेक्षा अनमोल जगात काही नाहीये। जन्म जन्मांतर भगवंताची भक्ती हो, साधू संतांनी तर ही मागणं केलं, जन्म हो का भलते याती परी न चुको हरिभक्ती। कुठल्याही योनीमध्ये जन्म होते कन्हैया, पण आमची हरिभक्ती नाही चुकली पाहिजे, एवढीच विनंती केली। का? कारण ज्या कालावधीमध्ये, ज्या अवस्थेमध्ये भक्ती होत नसेल, तिथे सोन्याचा घास जरी प्राप्त झाला ना, तरी साधू संतांना ते आवडत नाही। कुंती मातेने भगवंतालाच मागून घेतलेला आहे। विपदा शब्दाचा दुसरा अर्थ आहे, देवा तुझं पद पाहिजे, आणि भगवंताचं पद जर काय असेल तर भगवंत सुखरूप आहे। जगामध्ये भगवंतासारखा सुखी कोणीच नाहीये, म्हणून देवालाच मागून घेतलेला आहे। आणि देवाला मागितल्यानंतर आज कुंती मातेने विनंती केली, कन्हैया आजचा दिवस थांबा। त्या दिवशी भगवंताला थांबून घेतलंय, आणि थांबून घेतल्यानंतर आज भगवंताचं जेवण झाल्यानंतर भगवंत शेतपावली करण्यासाठी गेलेत। शतपावली करण्यासाठी गेल्यानंतर धर्मराज युधिष्ठिरांच्या शिबिरातून रडण्याचा आवाज आला। शिबिरामध्ये प्रवेश केला आणि विचारले, दादा का रडतायत, काय रडण्याचं कारण आहे तुमचं? तेव्हा युधिष्ठिर सांगतायत, हे द्वारकाधीश, मी जरी राजा झालोय, पण राजा होत असताना मी माझ्या जवळच्यांनाच मारले। एवढंच नाही देवा, तर माझ्या या राज्यगादीचा अभिषेक अनेक स्त्रियांच्या कुंकाने झालेला आहे। कित्येक स्त्रिया विधवा झाल्यात, कित्येक मुलं आपल्या वडिलांपासून वंचित झाले। या सगळ्या पापाला कारणीभूत जर कोण असेल तर मी आहे। भगवंताने विचार केलाय, जो युद्धाच्या सुरुवातीला मोह अर्जुनाला झाला होता, तोच मोह आज धर्मराज युधिष्ठिराला झालाय। पण जर आपण याला ज्ञान सांगितलं तर ते ज्ञान याला पचनी पडणार नाही। का? कारण भगवान द्वारकाधीश युधिष्ठिरापेक्षा वयाने लहान होते, आणि युधिष्ठिराच्या मनामध्ये भगवंताविषयी गुरुत्वाचा भाव नव्हता। आणि भगवंत जिथपर्यंत गुरुत्वाचा भाव येत नाही तिथपर्यंत भगवंत ज्ञान सांगत। भगवंताने गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला कधी ज्ञान सांगितलं? गीतेची सुरुवात कुठल्या श्लोकापासून झाली? म्हणा तुम्हाला कशासाठी बोलवलंय म्हणा? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतान युत्सव मामका पांडवाश्चैव, या श्लोकापासून जरी सुरुवात झाली गीतेची, तरी भगवंत या श्लोकापासून बोलले नाहीत। भगवंत कधी बोलतायत? दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवंत बोलतायत।
जेव्हा अर्जुन भगवंताच्या समोर हात जोडतोय आणि भगवंताला विनंती करतो, हे कन्हैया, कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यश्रेयशानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये अर्जुन बोलतोय, देवा आजपासून तू माझा गुरु आणि मी तुझा शिष्य. तेव्हा भगवंत गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात बोलायला लागले, अशोचानन्व शोचस्वं प्रज्ञावादांश भाषसी गतासून गतासून च नानुशोचन्ति पंडिता. आता गीतेचा विस्तार करायला वेळ नाही, पण कधी अर्जुन जेव्हा सलेंडर झाला, अर्जुनाने भगवंताला गुरु म्हटलं, तदनंतर भगवंत अर्जुनाला सांगतायत, तिथपर्यंत भगवंत त्याला ज्ञान सांगत नाही. भगवंत विचार करतायत, जर मी याला ज्ञान सांगितलं त्याला पचनी पडणार नाही, याला कुठे न्यावं लागेल? दाढीवाल्या बाबाकडे. आणि दाढीवाले बाबा कोण आहेत? तर भीष्माचार्य आहेत. म्हणून पहाट झाली आणि सगळ्या पांडवांना घेऊन भगवंत भीष्माचार्यांजवळ गेलेत. आणि भीष्माचार्यांजवळ गेल्यानंतर सगळ्यांनी भीष्माचार्यांचा नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर धर्मराज युधिष्ठिरांनी प्रश्न विचारले, हे तातश्री, मला मोह निर्माण झालेला आहे की माझ्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. कुठल्या पद्धतीने मी जीवन जगायला पाहिजे? कुठल्या धर्माचं मी अवलंबन केलं पाहिजे? मी आता राजा झालोय, सांगा ना तातश्री, मी काय केलं पाहिजे? तेव्हा भीष्माचार्यांनी पांडवांना ज्ञान सांगितलंय. 5 प्रकारच्या धर्माचं ज्ञान सांगितलेलं आहे. राजधर्मान, दान धर्मान, मोक्ष धर्मान विभागस, स्त्री धर्मान, भागवत धर्मान, समासव्यास योगता. 5 प्रकारचे धर्म सांगितलेले आहेत. सगळ्यात पहिला धर्म सांगितलेला आहे दान धर्मान. माणसाने दान केलं पाहिजे. किती दान केलं पाहिजे? कमवलेल्या हिस्स्यापैकी 10वा हिस्सा दान केला पाहिजे. जर दिवसाला 100 रुपये कमवत असणार तर किती दान केले पाहिजे? 10 रुपये. महाराज 100रातले 10 द्यायला काही वाटत नाही हो, पण दिवसाला 1000 कमवले तर 100 द्यायला फार त्रास. लाख कमवल्यावर 10,000 द्यायला. पण दान जर केलं नाही ना तर पुढची पिढी विकृत जन्माला येते, याती नास्ते तर संशय हा. कारण जिथपर्यंत दान करत नाही, आली लक्ष्मी की कोंडली, आली लक्ष्मी की कोंडली, तेव्हा ते अनेक मार्गाने बाहेर पडत असते. कोर्टाच्या मार्गाने, व्याधींच्या मार्गाने, चोरीच्या मार्गाने. कारण लक्ष्मी ही चंचल आहे. म्हणून दान केलं पाहिजे. दान केल्याने आपण कोणावर उपकार करत नाही, आपण स्वतःवर उपकार करत असतो. कारण आपण एकट्याच्या ताकदीने, एकट्याच्याच कार्याने आपण कधी धन कमवत नसतो. जेव्हा सृष्टी आपल्याला सहकार्य करतं त्याच्यानंतर आपल्याला दान, पैसा मिळतो, त्याच्यानंतर आपण धन कमवतो. कधी सूर्यदेवाने तुम्हाला बिल पाठवलं का? तुमच्याकडे कसं आहे, इलेक्ट्रिकचं बिल महिन्याच्या महिन्याला येतं, पण सूर्यदेवाने कधी पाठवलं? नाही पाठवलं. वायुदेवतेने नाही पाठवलं. जलदेवतेने नाही पाठवलं. मग एखादा जर दानशूर असेल, तो जर आपल्याला सारखं देत असेल आणि काहीच घेत नसेल, तर याचा अर्थ आपण नुसतं घेतच राहावं, देऊच नाही. एखादा माणूस जर आपल्याला सारखं देत असेल तर आपण काहीच द्यावं नाही. एखाद्या वेळेलाही काही म्हणतील, महाराज आमची इच्छा आहे ना, सूर्यदेवाचं बिल भरायची इच्छा आहे, वायुदेवतेचं बिल भरायची इच्छा आहे.
अग्निदेवतेचं बिल भरायची इच्छा आहे, पण आम्ही कुठं भरावं आम्हाला आजपर्यंत त्याचं कुठल्या प्रकारचं बँक सापडलं नाही. मी सांगतो ना कुठं बिल भरायचं. जिथं अशी कथा कीर्तन होते ना तिथं अन्नदान करा, तिथे पैसे द्या. या दानाने तुम्ही देवाच्या उपकारातून उत्तीर्ण होणार. जन्माला आलो, तुमच्याकडे बालक जन्माला येतं तेव्हा 7-12 घेऊन जन्माला येतं का? आणि जाताना 50 एकराचा 7-12 घेऊन जात ना. तुमच्याकडे कसं आहे? खाली हात आया गे, खाली हात जाएगा. रिकाम्या हातानेच माणूस येतोय आणि रिकाम्या हातानेच जातोय. कमवून कोणासाठी ठेवायचं? जिथपर्यंत हातात धमक आहे, जिथपर्यंत आपल्या हातात सत्ता आहे, तिथपर्यंत दान करून घ्या. एकदा मुलांच्या हातात सत्ता गेली, आपल्याला दान करता येणार नाही. म्हणून दान केलंच पाहिजे. दान जर केलं नाही तर जसं एका ठिकाणी थांबलेलं पाणी, त्या पाण्याचा स्वीकार आपण कधीच करत नाही, पित नाही, त्याच्यात किडे पडतात. तसं एका ठिकाणी थांबलेलं धन पुढच्या पिढीला 100% त्रास देते. धन किती कमवावं याला मर्यादा नाहीये, फक्त कमवल्यानंतर ते कसं खर्च करावं हे तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. उदास विचारे वेच करी, 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 उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करे. उत्तम व्यवहार उदास विचारे वेच उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. उत्तम शिकारे सुयक पावेला, उत्तम मुक्तीला जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे धन कसं कमवावं. जोडोनी आधार उत्तम व्यवहार उदास विचार वेच करी. उदास विचारांनी दान केलं पाहिजे. जर दान नाही केलं ना मायबा, तर आपण स्वतःवरच फार मोठं पाप कर्म करण्याचा अपराध घेतो. कारण जाताना कोणी काहीच नेत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धन मिळवून कोट्यान कोटी संगे नोहे रे लंगोटी. बोटात 2-4 अंगठ्या जरी असल्या ना, अंगठ्या त्या सुद्धा काढण्याचा एक प्रकारच वेगळा असतो. त्याही आपल्या सोबत जाऊ देता येत नाही. मेलेल्या माणसाच्या हातात अंगठ्या आणि आभूषण असू द्या, त्या अंगठ्या काढण्यासाठी सुद्धा नाटकी रडलं जातं. त्यांना अंगठ्या फार आवडतो त्याव माय घे काढून. काहीच सोबत जात नाही, सगळ्यांना माहिती आहे ना हातापायात दम, तिथपर्यंत दान केलं पाहिजे. माणूस दान करतो, पण काय करतो दान? जे कुठं चालत नाही ना ते महाराजाच्या दक्षिणेत असत.
आता पाठीमागच्या कथेत एक 20ची नोट आणि एक 10ची नोट जॉईन केलेली माझ्या दक्षिणेत टाकली होती. एकाने 500ची जुनी नोट टाकली. सप्त्याला किडे पडलेलं धान्य, मी इथलं नाही सांगत हा, तिकडचं सांगतो. इथं सगळं चांगलं आहे, दानशूर लोक आहे त्या गावात. दानशुराचा शेराच लागलेला या गावात, म्हणून तर शेरा नाव आहे. यहाँ पे कुछ कम नहीं. एवढं सुंदर अन्नदान होतं, हे सगळ्या गोष्टी होत आहेत. दानशूर आहेत म्हणूनच होतंय ना. अजून 3-4 दिवस राहायचे, तुमचं कसं दोष काढायचे. जे कुठेच चालत नाही ते दक्षिणेत चालतं, जे कुठेच चालत नाही ते देवाच्या मंदिरात चालतं. असं दान करू नका. करायचं असेल तर चांगलं दान केलं पाहिजे. देश कालेच्या पात्रेच्या दद्दाणम सात्विकम सुबतात. तुमच्याकडे महिला मंडळींकडे इतक्या साड्या आहेत की एखाद्या दिवशी जर कपाट उघडलं ना, कपाट मधल्या साड्या अंगावर पडल्या तर दद्दामम परमम. त्याच्यातल्या 10-5 साड्या उचला ज्या आपल्या कामाच्या नाही आहेत आणि एखाद्या गरीबाला घालायला नसतील तर द्या. हे दान आहे. ज्याच्याकडे पैसा जास्त आहे त्याने पैसा दान करा. ज्याच्याकडे पैसा नाही आहे, ज्याच्याकडे धान्य भरपूर आहे त्याने धान्य दान करा. ज्याच्याकडे धान्यही नाहीये, पैसाही नाहीये, वस्त्रही नाहीये, त्याच्याजवळ शरीर आहे, त्याने शरीराने सेवेने दान करा. हेही एक प्रकारचं दान आहे. क्योंकि क्या होता है, तन पवित्र सेवा की धन पवित्र करे दान. मन पवित्र हरि भजन सो होत त्रिविध कल्याण. आपल्याकडे धन नाहीये, पंक्ती वाढवण्याचं काम करा, चटया उचलण्याचं काम करा. कारण इथे काय जाणो कोणाच्या पायामध्ये काय ताकद असेल, काय जाणो कोणाकडे उपासना, कोणाच्याने कुठली उपासना घडलेली असेल आपल्याला काही माहिती नसते. आळंदीवरून येणारे कीर्तनकार, आळंदीवरून येणारी महाराज मंडळी, त्यांनी काय काय साधना केली आपल्यालाही माहिती नसते. म्हणून इथली सेवा भगवंताला आवडणारी सेवा आहे. ज्याच्याने हे होत नसेल त्याने सेवा करा. ज्याच्याकडे भरपूर असेल त्याने दान करा. कारण मायबाप दान जर नाही केलं ना तर एका ठिकाणी साचलेलं पाणी आपण कधी यूज करत नाही, तसं त्या धनाचा एक ना एक दिवस ते धन आपल्याला उल्लू बनून निघून जातं. याती नसते तर संशय हा. क्योंकि धन कैसा है, देखने में ना सुहागन गे और देखने में ना कुंवारी. दोस्त ये तो दौलत गए, आज मेरी है कल तुम्हारी. आता आपल्या खिशात असते, दुसऱ्या क्षणाला दुसऱ्याच्या खिशात जाते. चंचल है धन, इसलिए भगवान को प्राप्त करिए. म्हणून दान धर्म केला पाहिजे. परीक्षित धर्मराज युधिष्ठिरांना भीष्माचार्य सांगू लागलेत, राजन दान धर्म केला पाहिजे. आणि गृहस्थाश्रमाने तर दान केलंच पाहिजे. ज्या गृहस्थाश्रमाच्या घरात दान होत नसेल त्याचा गृहस्थाश्रम नाहीये. त्या गृहस्थाश्रमाला शास्त्राने फार वाईट वाईट शब्द वापरलेत, व्यासगादीवरून बोलण्यासारखे नाही. पण ज्याच्या गृहस्थाश्रमात असं असेल, कसं, आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगमम उपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः. जो गृहस्थाश्रम धन्य आहे कोणता, आश्रमी विचार षडकर्मे. गृहस्थाश्रमात आल्यानंतर 6 प्रकारचे कर्म रोज घडले पाहिजे. कुठले कुठले, सगळ्यात पहिले उठल्यानंतर पहिली चपाती गायीसाठी तयार झाली पाहिजे. पहिलं कार्य
यहाँ पे बैठे किसी किसी के घर में होता है गाय को पहला भोग, वाह धन्य है आप। दूसरा कर्म है अग्निला नैवेद्य। कुछ लोग कहेंगे महाराज जी गैस आ गया, जब से चूल्हा बंद हो गया सब, तरी पण आपण एखादी गोरी पेटून अन्न त्या ठिकाणी एक घास टाकू शकतो। रोज करा, नित्य यज्ञ आहे। तिसरा यज्ञ आहे चिमण्या पाखरांना दाणे टाकणे। आता चैत्राचा महिना लागला, आपल्या घराच्या टेरेसवर प्रत्येकाने पाणी ठेवा। मी परवाच्या दिवशी कदाचित बोलून गेलो असेल। हा तिसरा यज्ञ आहे। चौथा यज्ञ आहे जलचरांना काहीतरी खायला टाका, कारण ते दुसऱ्यावर अवलंबून असतात। पाचवा यज्ञ आहे आलेल्या अतिथींचा सत्कार करा। पाहुणा आल्यानंतर जर आपल्या तोंडावर 12 वाजत असतील तर आपल्याकडे कितीही श्रीमंती असली तरी शास्त्र त्याला दलिंदर म्हणतं, दारिद्र्य म्हणतं। म्हणून आलेल्या पाहुण्यांना देता येत नसेल ना अन्न नका देऊ, पण किमान हासत एक ग्लास पाणी तरी द्या। हा आतिथ्याचा सत्कार करणं गृहस्थाश्रमाचं परम कर्तव्य आहे। आणि 6वा धर्म आहे एक तरी अतिथी आपल्या घरामध्ये जेवण केला गेला पाहिजे। रोज एक तरी अतिथी आपल्या घरात जेवला पाहिजे, तेव्हा ते गृहस्थाश्रम धन्य आहे। असे 6 प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत। आणि दुसरा धर्म सांगितलेला आहे राजधर्म, दान धर्मान राजधर्मान। राजाने काय केलं पाहिजे तर राजाने आपल्या सगळ्या प्रजेवर पुत्रवत प्रेम केलं पाहिजे, कारण राजा हा सगळ्या पृथ्वीचा पालनहार असतो। म्हणून राजन पुत्रवत प्रेम करा। तिसरा धर्म सांगितलेला आहे मोक्ष धर्मान। जो मनुष्य जन्माला आलाय त्याला मोक्षापर्यंत पोहोचणं त्याच्या जीवनातलं आद्य कर्तव्य आहे। धर्म अर्थ काम आणि मोक्ष। धर्माने अर्थ कमवा, अर्थाने काम मिळवा, आणि ज्या धर्माने अर्थ कमवलाय आणि ज्या धर्माच्या अर्थाने काम मिळवला त्या कामाने सुद्धा मोक्ष प्राप्त होतोय, शास्त्राची मर्यादा आहे। म्हणून मोक्ष धर्मापर्यंत प्रत्येक जीवाने गेलं पाहिजे। 4थ्या प्रकारचा धर्म सांगितलेला आहे स्त्री धर्मान। राजन स्त्रीचा कधी अपमान होऊ देऊ नका। यत्र नारीस्ति पूज्यते रमन्ते तत्र देवताः। ज्या ठिकाणी नारीची पूजा होते त्याच ठिकाणी देव राहतात। जिथे नारीची अवहेलना केल्या जाते तिथे भगवंत कधीच वास करत नाही। नारी की निंदा मत कर यारो, नारी गैरत की खान। जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान। राजन नारीची कधी निंदा करू नका, अवहेलना करू नका। ज्याने नारीची निंदा केली, ज्याने नारीकडे वाईट नजरेने बघितलं, 100% एक ना एक दिवस त्याची अधोगती निश्चित आहे। तुम्ही किती सुंदर फरची घरामध्ये लावताय, इंटेरियर डेकोरेटर किती सुंदर करताय, याच्यापेक्षा तुमच्या घरातली नारी किती सुखी आहे याला फार प्राधान्य आहे। ज्या घरामध्ये नारीला त्रास दिला जातो त्या घरामध्ये कितीही सळा टाकला तरी भगवंत येत नाही। रमन्ते तत्र देवता। पण जिथे नारीची मर्यादा आहे, ज्या घरामध्ये नारीला मान सन्मान मिळतो, भगवंत निश्चित तिथे राहतो। हे शब्द ऐकले द्रौपदी हसली। द्रौपदी हसल्यानंतर भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी का हसली तू? तात श्री सहज असले मी। नहीं बेटा, तू यज्ञ सैनिकी है, यज्ञ से तेरा जन्म हुआ है, तू तशी सहज हसणार नाही। का हसली सांग? नाही होता श्री सहज असले। नाही बेटा सांग का हसले? तात्श्री जाऊ द्या ना, झालं गेलं पार पडलं। अरे बाळा सांग, जिथपर्यंत तू सांगणार नाही तिथपर्यंत मला जीव सोडता येणार नाही। सांग बेटा काय, का हसले?
तेव्हा द्रौपदी बोलते, तात्श्री आज मोठं जोरा जोरात ज्ञान सांगतायत. नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान. नारीचा अपमान होऊ देऊ नका राजन, नारीची मर्यादा पाळा, नारीचा कधीही अवहेलना करू नका. आज ज्ञान सांगतायत. पण हे तातश्री, ज्या सभेमध्ये दुःशासनाने मला ओढून आणले आणि त्या सभेमध्ये माझे वस्त्र हरण केले, त्या सभेमध्ये तुम्हीही होतात. मी तुमच्याही समोर हात जोडले, पण तुम्ही मान खाली घातली. काय ताकद होती जर तुम्ही बोलले असते ना दुःशासनाला, तर त्याने माझ्या अंगाला हात सुद्धा लावू शकला नसता. पण तुम्ही काहीच बोलले नाही. तात्श्री, मला मांडीवर बसवण्याचं आमंत्रण दुर्योधनाने दिलंय. जर तुम्ही त्याला बोलले असते तर त्याची काय ताकद होती की त्याने मला आमंत्रण द्यावं. कर्णाने मला 5 पुरुषांची वेश्या म्हटलंय, त्यावेळेला हे ज्ञान कुठे गेलं होतं. तेव्हा भीष्माचार्य सांगतायत, बेटा त्यावेळेला माझ्या रक्तामध्ये दुर्योधनाचं अन्न होतं. आता माझं सगळं रक्त वाहून गेलंय आणि सात्विक रक्त माझ्या अंतःकरणात शरीरात राहिलंय. मला तर बेटा इच्छा मरणाचा वरदान होतं. ज्या क्षणाला तुझ्या पतीने मला 100 बाण मारले, त्या क्षणालाच मी जीव सोडला असता. पण मी जीव का सोडला नाही, कारण मी माझ्या उघड्या डोळ्यांनी तुझी अवहेलना होताना बघितली ना, म्हणून मी माझं पाप भोगलंय. आणि आता पाप भोगल्यानंतर ज्या वेळेला शुद्ध रक्त माझ्या अंतःकरणात राहिले, तदनंतर मी तुला ज्ञान सांगतोय. बेटा ऐक. आणि 5व्या प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे भागवत धर्मान. भागवत धर्म म्हणजे काय? भागवत धर्म म्हणजे वैष्णव धर्म. आणि वैष्णव धर्मामध्ये काय केलं पाहिजे, तर वैष्णवांनी कधी कुठल्याही देवामध्ये आणि कुठल्याही व्यक्तींमध्ये भेद न करणं हा वैष्णवाचा धर्म आहे. विष्णुमय जग वैष्णवाचा भेद भेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत. खरा जो वैष्णव आहे तो भागवत ऐकतो. गीता भागवत करीती श्रवण. वैष्णवाचं धन जर काय असेल तर ते भागवत आहे. त्याच 10-15 लोकांनी कथा लावली, आपण का जावी? अरे तुझं पाप आडवं येते म्हणून तू येत नाही. हे वैष्णवाचं धन आहे. आणि या धनापासून परावृत्त तोच राहतो जो अज्ञानी आहे, अभिमानी आहे. आणि कथा तर भूरहो रसिका भुवी भावुका. कथा तर भाविकांसाठी आहे, रसिकांसाठी आहे. कथेचं आयोजन एकट्यासाठी नसतं, 4 लोकांसाठी कथेचं आयोजन नसतं. कथेचं आयोजन पूर्ण ग्रामस्थांसाठी असतं. कथा दुर्लभ नाहीये. आजही महेश महाराज टाकले. आता ही तुमची कथा तुम्हाला अजरामर. 8 दिवसानंतर ही कथा YouTube चॅनलला येऊन जाईल. 1-2 व्यक्तींना ऐकायचं असलं तर ते युट्यूबलाच ऐकतात. आणि माझी कथा युट्यूबला ऐकूनच तुम्ही घेतली. दुर्लभ तर काहीच नाहीये, सुलभ आहे. तरी सुद्धा एवढं मोठं आयोजन का? कारण प्रत्येक जणाच्या हातात मोबाईल नसतो. म्हातारे लोक आहेत, लहान मुलं आहेत ज्यांना मोबाईल कळत नाही. त्यांचाही मूळ जनांचा उद्धार व्हावा म्हणून कथेचं आयोजन आहे. दुसरा कुठल्याही प्रकारचा हेतू नसतो. आणि ज्या कथेचा हेतू जगताच्या उद्धारासाठी आहे, ती कथा कल्पतरूचं कार्य करते. तुम्हारी कोई भी इच्छा अपूर्ण नहीं रहेगी. म्हणून भागवत धर्म कसलाही प्रकारचा भेद नाही सांगितलाय भागवत धर्मामध्ये. आणि जो भेद करतो ना माय बाप, तो भागवत धर्मामध्ये वैष्णव धर्मामधला नाहीच आहे. कारण वैष्णवामध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ विटाळ मानलेला आहे. जो भेद करत असेल तो सगळ्यात मोठा विटाळी माणूस आहे. जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत, मी नाही बोलत. म्हणून कसल्याही प्रकारचा भेद नाही करायचा. पांडवांचा शोक दूर झाला हे ज्ञान सांगितल्यानंतर. आणि पांडवांचा शोक दूर झाल्यानंतर आता भीष्माचार्यांनी अर्जुनाला विचारलंय, काय रे अर्जुन, तेरा वो सका टेढ़ी टांग वाला कहाँ है? अर्जुन कहते पीछे ही खड़ा है, बुलाओ उसको सामने. क्यों तात्श्री? नहीं, उससे मुझे बात करना है, आप सब बाजू हो जाओ. भगवंत समोर आले.
आणि समोर आल्यानंतर भीष्माचार्यांनी देवाला हात जोडले आणि हात जोडल्यानंतर भीष्माचार्य विनंती करतायत, हे कन्हैया, आतापर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, पण जाता जाता एक विनंती आहे. काय काय पाहिजे ताश्री, तुम्हाला सांगा, बोला. कन्हैया, माझी एक उपवर झालेली मुलगी आहे, तिचं लग्न तुझ्याशी करायचंय. पांडव एकामेकाकडे बघतायत, ज्यांचं लग्नच झालं नाही त्यांना मुलगी झाली कुठून, आणि झाली तर ती लग्नाला येईपर्यंत आपल्याला कसं कळलं नाही. भगवंत हसू लागल्याने भगवंत विचारतायत, तुमच्या मुलीचं नाव काय आहे? तेव्हा भीष्माचार्य सांगतायत, हे कन्हैया, माझ्या मुलीचं नाव आणि पत्ता सांगतो, ऐक. इतिमती रूपी कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे भूमि स्वसुपमुपगते क्वचिन् विहर्तुं प्रकृते मुपेशि यद्भव प्रवाह त्रिभुवन कमल मतमाल वर्णम रवि कर गौरंबरम ददाने वपुरल कुला ऋताननाब्जम विजय सके रतिरस्तु मे नवद्या. हे कन्हैया, माझ्या त्या मुलीचं नाव काय आहे? ऐक. इतिमती. माझी बुद्धिरूपी मुलगी, तिचा तो स्वीकार कर देवा. ज्या ज्या वेळेला शास्त्रामध्ये बुद्धीचं वर्णन आलेलं आहे, त्या वेळेला तिचं वर्णन स्त्री रूप करूनच आलेलं आहे. माझे ज्ञानोबारा सुद्धा देवाला एका ठिकाणी म्हटलेत, कन्हैया, हे पांडुरंगा, तुझं रूप बघितलं आणि काय झालं? सुख झाले हो, झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो, झाले हो साजनी, तोहा विठ्ठल बरबा, तोहा विठ्ठल बरबा, तोहा विठ्ठल बरबा, बरबा, तोहा माधव बरबा. सुख झाले हो, झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो, झाले हो, सुख झाले हो साजनी, तोहा विठ्ठल बरबा, तोहा विठ्ठल बरबा, तोहा विठ्ठल बरबा, तोहा माधव बरबा. हे रूप पाहतालो चरणी, रूप पाहतालो चरणी, सुख झाले हो, सुख झाले हो, सुख झाले हो साजणी, तो गवे